नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. भारतीय राज्यघटनेच्या 73व्या घटना दुरुस्तीचे स्मरण म्हणून पंचायत राज या संकल्पनेवर आधारित आज यशोदामध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला. त्याला राज्याचे पंचायत राज मंत्री गोरे आवर्जून उपस्थित होते. जयकुमार गोरे यांनी या प्रसंगी सांगितलं की राष्ट्रीय पंचायत राज दिन हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण देशाच्या आर्थिक कण्यामध्ये पंचायत राजचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. तथापि त्याविरुद्ध लढा देण्याकरता पुण्यातील पर्यटन व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक एकत्र येऊन त्यांनी कॅन्डल मार्च काल पुण्यामध्ये काढला. पहलगाम येथे पुण्यातील 2 कुटुंबातले नागरिक त्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज जगदाळे कुटुंब आणि गणबोटे कुटुंब यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. एकतर धक्का, दुःख आणि त्याचबरोबर पुढे काय याचे अनेक प्रश्न त्यांच्या मनासमोर आहेत आणि त्यांची अर्थातच अपेक्षा आहे की राज्य सरकार, केंद्र सरकार त्यांनी या प्रसंगामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहावं. सरकारने जाहीर केलेली मदत जी आहे ती त्यांना मिळण्याबरोबरच पुढच्या काळामध्ये कशा प्रकारनी जगायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परंतु मी माझ्या परीने आश्वासित केलेले की आत्तापर्यंत इर्शालवाडीची उद्ध्वस्त झालेली घरं असतील किंवा वादळामुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंब असतील, बॉम्बस्फोटामध्ये ज्यांना घरातले लोक दगावले अशी कुटुंब असतील, याच्यामध्ये पुनर्वसनाचं काम सातत्याने आम्ही केलेलं आहे आणि त्यातल्या अनेक कुटुंबातल्या लोकांना
काही ठिकाणी व्यवस्थित असा न्याय मिळालेला आहे, आरोपींनाही शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे भारतीय सैन्य, भारत सरकार हे अतिशय शूर आहे आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये काम करण्याबरोबरच राज्य सरकारमधलं जे महायुतीचं सरकार आहे ते महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या कानावर घालण्याच्या आधीच त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं आहे. लवकरात लवकर हे पुनर्वसनाचं काम जे आहे ते उभं राहील, पण याच्यामध्ये मधल्या काळामध्ये त्यांच्या घरामधलं जे बाकी अंत्यसंस्कार आहेत ते 4 तारखेनंतर पुढचं जे 13वा झाल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. मला एकच वाटतं की जे मोठे इंडस्ट्रीजमधले लोक आहेत ज्यांची तयारी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला या कुटुंबामधले 2 तरुण, एक तरुण मुलगी आणि एक तरुण, एक गणबोटे कुटुंबांमधले आणि एक इकडचे, तसंच डोंबिवलीत सुद्धा काही विषय असेल तर ज्या तरुणींना काही सुशिक्षित आहेत आणि काही पायावर उभं राहणं शक्य आहे त्याच्यासाठी काही इंडस्ट्रीजमधले लोक पुढे आले तर त्याचाही उपयोग होईल किंवा सरकारने त्या संदर्भामध्ये जरूर सकारात्मक विचार करावा असा माझा सरकारकडे आग्रह राहील. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमधून संपादकीय डॉक्टर शैलेश गुजर. दहशतवादी हल्ला हा भारताला गेले 70 ते 80 वर्ष खूप मोठ्या प्रमाणात छळतोय. कधी आपल्याला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान मार्गे काश्मीरच्या विषयावरती, तर कधी अमृतसर पंजाबच्या मार्गे खलिस्तानच्या माध्यमातून. पण या दोन्ही घटनांना भारतीय सैन्य, भारतीय नागरिक यांनी करारा जबाब दिलेला आहे. इंदिरा गांधी यांनी ब्लू स्टार ऑपरेशन करून त्याचा बिमोड केला आणि त्याची किंमत त्यांच्यावरती गोळीबार होऊन त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा देह आणि या पृथ्वीवरचं अस्तित्व गमवावं लागलं. हे सर्व होत असताना आपण आपल्या भारत देशाकरता नेमकं काय केलं पाहिजे, खूप सल्ले आपल्याला समाज माध्यमातून मिळत असतात. त्यातल्या सल्ले देणारे खूप, पण कृती करणारे शून्य लोक आपल्याला आढळून येतात. तथापि सरहद या संस्थेचे आणि वंदे मातरम या संस्थेचे लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. पुण्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सातत्याने संपर्क साधून पर्यटक महाराष्ट्रात आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, महाजन आदी मान्यवर त्या ठिकाणी कामावरती लक्ष ठेवून होते आणि म्हणून प्रवासी सुखरूपतेनं परत आपापल्या घरी पोहोचत आहेत. तथापि नीलम गोरे यांनी आज या दोन्ही कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनाही केली, जगदाळे आणि गणबोटे कुटुंबांच्या घरी जाऊन. त्याहीमुळे त्या कुटुंबाला उभारी आणि थोडंसं बळ मिळेल. पण नेमका हा हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही हिंदू आहात की नाही याची तपासणी करून त्यांना मारण्यात आलं, हा पहिल्यांदाच प्रकार घडला. त्याच्यामुळे सर्व प्रशासन आणि जागतिक स्तरावरती त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. यापुढे भारत पाकिस्तान युद्ध व्हायच्याऐवजी हिंदू मुस्लिम असं युद्ध होणार का, हा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या मनात जरी असला तरी भारतामध्ये एकात्मतेचं, सौहार्दाचं वातावरण आहे. पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी राहतात, त्याची पोलिसांनी नोंद घेतली आहे. त्यातले काही हिंदू देखील आहेत आणि काही पाकिस्तानी नागरिक हे भारत सोडून जाण्याकरता त्यांनी एक्झिटचा अर्ज देखील दिला आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.